हाय हॅलो गाईज नमस्कार सगळ्यांना. तर आजचा आपला असा वेदनादायक असा विषय आहे आपला, की आत्ताच एक 55-56 दिवस झाले असतील, की नसरापूरमध्ये जो चिमुकलीवर लहान मुलीवर जो बलात्कार झाला, त्या बाबतीतच मला थोडंसं बोलायचंय. त्याआधी आमची लाडकी रेश्मा युट्यूब चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील आणि बघायला भेटतील तुम्हाला. तर आपण आता थेट विषयाकडेच वळूया, की आज समाजामध्ये लहान मुली सुद्धा सेफ नाही राहिलेल्या. तर याला जबाबदार कोण आहे? आपले घर आपले आपण स्वतः घरची फॅमिली जबाबदार आहे, की समाज जबाबदार आहे या गोष्टीला? की काय? की लहान मुलांनी सुद्धा आजकाल त्यांच्या मनमोकळेपणाने त्यांना लहानपण पण जगता येणार नाही का? आपल्या काळामध्ये आपली जेव्हा पिढी होती, आपल्या काळामध्ये आपण दिवसभर जरी कुठं गेलो किंवा कुठं खेळलो, तरी आपल्या आई-वडिलांना अशी चिंता नव्हती, की माझी मुलगी कशी घरी येईल, व्यवस्थित येईल का नाही येईल, काही असं असं काहीच नव्हतं. त्यावेळेस सगळं वातावरण पण खूप छान होतं सगळ्या गोष्टी. पण त्या काळी सामाजिक न्याय व्यवस्था पण चांगली होती आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. आजकालच्या या दुनियेमध्ये असं झालंय, की आपण सख्ख्या आपल्या बापावर पण नाही आणि सख्या चुलत्या काक्या कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही आजकालच्या कंडिशनमध्ये. आज आपली अशी परिस्थिती झालेली आहे. समाज इतका नालायक आणि निष्ठुर झालेला आहे ना, की तो कोणाचाही विचार करत नाही. 4 वर्षाची मुलगी म्हणजे आता तिला काय कळते? काहीच कळत नाही 4 वर्षाच्या मुलीला. या 56 दिवस झाले त्याच्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हे कितपत योग्य आहे? 56 दिवस तिच्या आई-वडिलांनी जो काही त्रास सहन केला असेल किंवा ज्या काही वेदना त्यांच्या मनाला, अंतःकरणाला झाल्या असतील, त्या वेदना त्या फाशी 56 दिवसानंतर त्याला फाशी देणार आहे. हे कुठपर्यंत न्याय व्यवस्थेचं हे आहे, योग्य आहे का हे? योग्य आहे का न्याय व्यवस्था ही? तुम्ही जिथल्या तिथं का शिक्षा देत नाही? न्याय व्यवस्था आपली एवढी का अशी डगमळतीये? की बाबा तुम्ही जे करतं किंवा गुन्हेगार गोष्टी करतो आणि तो मजेशीर फिरतो. काही ठिकाणी तर मजेशीर गुन्हेगार फिरतात. 4-8 दिवस, महिना, 15 दिवस त्यांना जेल होती, 2 महिने, वर्षभर जेल होती. नंतर त्यांना सोडून देण्यात येतो. आता हाच कांबळे नराधम, त्याला आधीच कोणत्या तरी केसमध्ये त्याला आतमध्ये टाकलेलं होतं. त्याने आधीही बऱ्याच बायकांचा बलात्कार केलेला होता. बऱ्याच काय खून, चोरी, लुटेरू, बरेच काय त्यांनी गुन्हे केले होते. तरीही त्यांनी त्या न्यायव्यवस्थेने त्याला त्याच वेळेस का नाही फाशी दिली? त्यावेळेस जर फाशी दिली असती तर आज ती चिमुकली आपल्या सगळ्यांबरोबर असती. सगळ्यांबरोबर म्हणण्यापेक्षा तिच्या आई वडिलांबरोबर असती. आपल्याला जास्त नाही फरक पडत, पण जास्तीत जास्त तिच्या आई वडिलांना त्यांच्या काळजाचा तुकडा तरी त्यांच्या जवळ आज असता. आज रोजी त्यांना ती मुलगी त्यांच्या जवळ असती. किती म्हणजे छान झालं असतं. पण त्यावेळेस जर ही न्याय व्यवस्थेने त्या नराधमाला जर फाशीची शिक्षा दिली असती तर ही गोष्ट आज घडली असती. ही गोष्ट त्यांनी परत नंतर तो जेव्हा सुटून आल्यानंतर त्यांनी हे 8-10 दिवसाच्या आतच कृत्य केलेलं आहे. हे कितपत योग्य आहे? किंवा हे जर माहीत असेल तर त्या गावकऱ्या लोकांनी सुद्धा लोकांनी त्या माणसाला का गावामध्ये स्थान दिलं असेल? मला तर वाटतं असा गुन्हेगार जर आपल्या गावामध्ये असेल, आपल्याला हे जर माहीत असेल की त्यांनी याआधी अशी कारस्थानं केलेली आहे, तर त्या गावकऱ्यांनी त्या माणसाला त्या गावामध्ये जागा देऊ नये. किंवा गावात जागा देऊ नये म्हणजे असं नाही की दुसऱ्या गावात सोडलं पाहिजे, असंही नाही. की त्या गावातच नाही तर त्याला कुठल्याच गावात जागा देऊ नये. त्यांनी पोलीस लोकांनीच त्यांना सोडलं नाही पाहिजे. ह्या लोकांना जागच्या जागी तिथलं ठेचलं पाहिजे. ह्यांना ठेचल्याशिवाय पुढचा माणूस पुढे पाऊल टाकायला 10 वेळा विचार करेल. तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायचंय. आणि माझं काही चुकत असेल तर मला ते पण सांगा तुम्ही. ही न्याय व्यवस्था कुठपत आज आता ही गोष्ट झाली, 55 दिवसांनी त्याला फाशी होणार, म्हणजे 55 दिवसानंतर निकाल लावलाय त्यांनी, बरोबर? फाशी देणार, पण ही फाशी कधी देणार, कुठं देणार, हे अजून त्यांनी काही डिक्लेअर केलेलं नाहीये. त्याच्यातूनही लोक आता हे 5-6 दिवस, 8 दिवस, 10 दिवस या चर्चा, बातम्या येणार, व्हिडिओ बनवणार, सगळं काय होणार आणि नंतर 8-15 दिवसांनी हे सगळं विसरून जाणार. पण हे रिअल मध्ये फाशी दिलेली आहे किंवा देणार आहेत हे आपल्याला दाखवणार आहे का? समाजाला दाखवणार आहेत का? हे यांनी न्याय व्यवस्थेने आपल्याला दाखवलं पाहिजे. तुम्ही निकाल जाहीर करोपर्यंत डायरेक्ट त्याला फाशी द्या आणि आम्हाला समाजाला सांगा की आम्ही त्या नराधमाला फाशी जागच्या जागी दिलेली आहे. आता ही गोष्ट झाली एक.
त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आता एक ताजं प्रकरण आहे चेतनचं. तुम्ही बघा, त्या मुलीने सिया काय म्हणजे माणसाला आजकालच्या दुनियेत काय पाहिजे नेमकं मला तेच कळत नाही. प्रेम पाहिजे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे की अजून प्रसिद्धी पाहिजे. आता ह्या मुलीला नेमकं काय पाहिजे? प्रेम जर म्हणलं तर प्रेमासाठी तिने केलं. तो मुलगा गरीब आहे किंवा जरी जरी असलं तर तुझं प्रेम होतं ना, तू डायरेक्ट सांगायचं होतं की बाबा मला काय तुझ्याबरोबर मला लग्न करायचं नाहीये किंवा मला कोणत्याही गोष्टीचं रिलेशन ठेवायचं नाहीये. तू तुझ्या मार्गाने जा, माझं दुसऱ्याबरोबर प्रेम आहे. तिने जर स्पष्ट असं त्याला सांगितलं असं चेतनला, तर आज त्याचा जीव राहिला असता. आणि मुळात म्हणजे तिला मारून काय भेटलं? शेवटी आयुष्य तिचं आता जेलमध्येच जाणार आहे. आणि माझी इच्छा आहे की तिला आता जी त्यांनी चेतनला तिने जी शिक्षा दिली तिला ही ती शिक्षा भेटावी. म्हणजे तिला ही जाणीव होईल की मला त्याला काय. तर आता मला हे सांगायचं की आपलं मेन मुद्द्यावर येते मी आता. हे तर झालंच आहे. असं पण नाही केलं पाहिजे. मुलींनी पण जरा थोडंफार समजून घेतलं पाहिजे, मुलांनी पण समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला प्रेम करायचंय करा, पण सगळ्या गोष्टी गृहीत म्हणजे सगळ्या गोष्टी जर मान्य असेल मुलाला मुलीला तर तुम्ही प्रेम करा. उगाच कोणाचा जीव घेऊ नका. कोणाचाही जीव घेऊन काही भेटत नाही. शेवटी तो जीवाला मुकतो आणि दुसरा माणूस मजेशीर राहतो. वर्षा 6 महिने 2-3 महिने रडतो करतो, झटतो पडतो, हे होतं, पण नंतर तो त्याच्या मार्गाला लागतो. त्याच्यामुळे करायचं असेल ते व्यवस्थित करा. तर आता हे झालं, पण मी आता मेन मुद्द्यावर येते. हे नसरापूरमध्ये ज्या चिमुकलीवर बलात्कार झाला होता, त्या बलात्कार झालेल्या मुलीच्या आई वडील आता त्यांना सरकारने सांगितलंय की आता न्यायाधीशांनी हे केलंय की आम्ही त्याला फाशी देणार आहे. पण फाशी देऊन सुद्धा त्या मुलीच्या आई वडिलांना आज काय वाटत असेल किंवा त्यांच्या मनावर काय बितत असेल? त्यांची मुलगी त्यांच्या जवळ आहे का? तर माझं म्हणणे असं आहे की ज्या वेळेस ह्या अशा गोष्टी होतात त्यावेळेस न्यायालयाने असं केलं पाहिजे की जिथल्या तिथं शिक्षा दिली पाहिजे आणि कठोर शिक्षा दिली पाहिजे की कुठलाही माणूस या गोष्टीला परत धजावला नाही पाहिजे. की ही गोष्ट करताना तो नसरापूरच्या माणसाने ज्या मुलीवर बलात्कार केला तो माणूस सगळ्यांना आठवला पाहिजे की त्यावेळेस त्यांना शिक्षा जी दिली ती शिक्षा पुढच्या माणसाला आठवली पाहिजे की असा गुन्हा आपण केला नाही पाहिजे. जर आपण असा गुन्हा केला तर आपल्याला भरचौकात मारलं जाईल, भरचौकात फाशी दिली जाईल, भरचौकात पेटून देण्यात येईल किंवा भरचौकात अजून काही एक्स्ट्रा जे काय असेल ती शिक्षा दिली जाईल. जेवढी कठोरात कठोर ज्या चिमुकलीला जेवढ्या वेदना झाल्या त्याच्या दाम दुप्पट पट्टीने 100 पट्टीने त्याला शिक्षा दिली पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे. आणि समाजाला एकच विनंती आहे की आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, लहान मुलींवर सुद्धा चांगले संस्कार करा आणि मुळात म्हणजे आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. जेवढं लक्ष ठेवता येईल तेवढं ठेवा. घरात एखादं काम कमी करा, पण आपल्या लहान मुलींना सांभाळा. कारण आजकालचा समाज इतका बेकार चाललेला आहे आणि इतकं डेंजर अवस्था आहे ना आजकाल. 2 मिनिट जरी मुलगी किंवा मुलगा बाहेर गेला तरीही भीती आहे. आज परत एक प्रकरण असंच घडलेलं आहे. ते एवढी अजून मला माहिती नाही त्याबद्दल, पण ते मुलगी पण लग्नासाठी एका ठिकाणी गेली होती फॅमिली आणि तिथं त्या मुलीला झुडपामध्ये नेऊन बलात्कार करून तिला तिथं मारून टाकलेला आहे. त्याही गोष्टीचा काय छडा लागणार आहे ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी पुढच्या वेळेस बनवेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचंय आणि माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या गोष्टीवर तुमचं काय रिॲक्शन किंवा तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.